आता संजय केनेकर हे काम केलं म्हणून पुन्हा केलं मला काय भेटलं मला काही नको पाहिजे आमदार संजय केनेकर हे प्रशांत बदाने यांना आता समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना प्रशांत बदाने यांना भारतीय जनता पार्टीचे जे प्रचार कार्यालय आहे त्या प्रचार कार्यालयामध्ये घेऊन जात आहेत. आपण बघू शकता की संजय केनेकर हे अचानक या ठिकाणी आले आणि या ठिकाणी प्रशांत बदाने जे उत्सुक उमेदवार होते त्यांना उमेदवारी नाकारली होती त्याला घेऊन आता भाजपच्या प्रचार कार्यालयामध्ये या ठिकाणी ते जात आहेत. दोन मिनट अरे अंदर आ रहे हो या ठिकाणी अरे दीड वर्षाच्या पियेला या ठिकाणी भाजप आमदार संजय केनेकर यांनी प्रशांत बदाने जे उमेदवारी मागत होते भाजपहून त्यांना टाळण्यात आलं होतं किंवा त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या प्रशांत बदाने यांना घेऊन आता भाजपा कार्यालयात आलेले आहे आणि या ठिकाणी ते समजून सांगण्यात प्रशांत बदाने यांना यांचा हे बघा या पक्षामध्ये जितके समर्पित आणि कर्मठ कार्यकर्ते काम करतात त्यांना सगळ्यांना सरकारच्या समितीत संधी मिळेल निश्चितपणे. या ठिकाणी प्रशांत बदाने उद्विग्न झालेले आहेत आणि या ठिकाणी हर्षल या ठिकाणी उद्विग्न झालेले प्रशांत बदाने यांचा या ठिकाणी वाद घालण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं तिकीट कापण्यात आलं म्हणून या ठिकाणी प्रशांत बदाने उद्विग्न झालेले आहेत आणि आता संजय केनेकर हे जे भाजपचे आमदार आहेत आणि भाजपचे महामंत्री आहेत राज्याचे महामंत्री आहेत ते आता प्रशांत बदाने यांना प्रचार कार्यालयात घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न संजय केनेकर हे करत आहेत. प्रशांत बदाने यांना मीटिंग रूम आहे ज्या ठिकाणी केलेली जी प्रचार कार्यालय या ठिकाणी मीटिंग रूम केलेली आहे त्या ठिकाणी आता प्रशांत बदाने यांना संजय केनेकर हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. या ठिकाणी आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. आजही मीटिंगचा दरवाजा तुटलेला आहे. मीटिंग रूमचा दरवाजा या ठिकाणी तुटलेला आहे. या ठिकाणी प्रचंड ढकलाढकली या ठिकाणी आपण बघू शकता. या ठिकाणी आपण बघू शकता की दरवाजा अक्षरशः तुटलेला आहे. या ठिकाणी रेटारेटी झाली आणि या ठिकाणी माध्यमकर्मी सोबतही या ठिकाणी थोडा वाद निर्माण झाला होता परंतु या ठिकाणी पोलीस बंदोबस्त असल्यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये संजय केनेकर आणि प्रशांत बदाने जे उमेदवार होते त्यांनी उमेदवारी नाकारण्यात आली होती त्यांच्यासोबत संजय केनेकर या ठिकाणी चर्चा करते. आपल्याकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण दृश्य आपण बघू शकता की या ठिकाणी संजय केनेकर हे प्रशांत बदाने यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. टॉप अँगलची दृश्य आपण या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी संजय केनेकर पुन्हा एकदा प्रशांत बदाने जे उमेदवार होते ते बाहेर आलेले आहेत सोबत संजय केनेकरही बाहेर आले आहेत. या ठिकाणी त्यांच्याशी गर्दी असल्यामुळे चर्चा होऊ शकत नसल्यामुळे कदाचित दुसऱ्या ठिकाणी नेऊन प्रशांत बदाने यांच्यासोबत संजय केनेकर हे चर्चा करतील आणि कुठेतरी समजून सांगण्याचा प्रयत्न करतील. या ठिकाणी संजय केनेकर यांची ही प्रतिक्रिया आपण बघू शकता. पायात पाय गुंतला असेल टॉपिक बाई तुमच्या शब्दावर चढलो ना कष्ट केला ना कमी कुठे पडलो रे बाबा. चला गाडी
गाडी लावा लवकर. प्रशांत भदानी यांना उपचाराची गरज आहे. तुम्ही अन्याय करू नका ना संतावर. संताचा पक्ष आहे ना आपला. प्रशांत भदानी तुम आगे बढ़ो. तुम्हारे साथ है. प्रशांत भदानी तुम आगे बढ़ो. अरे या नेत्यांचं करायचं काय? नेत्यांचं करायचं काय? हे काच खाली कर. भाऊ काच खाली कर. सायनात उतर. सायनात उतर. सायनात उतर.